अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 61. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. मागील भागात तू काही चुकीचं केलं नाहीस, पण मला पुन्हा तू माझ्या आयुष्यात नको आहेस. आधीच तुझ्यामुळे मी माझ्या फॅमिलीपासून दूर गेलो आहे. तुझ्यामुळे माझे आयुष्य आज खूप संकटे आली आहेत. तेव्हा आता मला पुन्हा माझ्या आयुष्यात कुठलीही गडबड नको आहे. अवी कठोर आवाजात व चेहऱ्यावर कुठलेही भाव न ठेवता बोलला. तर आतापासून पुढे. अन्या अवीच्या शब्दांनी थिजल्यासारखी झाली आणि तिच्या हातातल्या फाईल्सला घट्ट पकडत तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. तिने आपल्या डोळ्यातील अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळलेच. ते पाहून अवीने आपल्या हाताच्या मुठी आवडल्या व मनातच स्वतःचा रागराग करू लागला. अवी, मी कधीच तुझे आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला नाही, अन्याने डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत म्हणाले. तिच्या आवाजात दुःख आणि प्रामाणिकपणा जाणवत होता. जर माझ्यामुळे तुझे आयुष्य संकटात सापडलं असेल तर मला त्याचं कारण ठरायचं नाही. उलट मी तुझ्या आयुष्यात शांतता आणि आनंद आणण्याचा प्रयत्न करणार होते. अन्या कापऱ्या आवाजात बोलली. अन्या प्लीज, तू माझ्या आयुष्यातून निघून जा. खरंच मी मोठ्या कष्टाने त्या परिस्थितीतून बाहेर पडलो. आता मला पुन्हा त्यामध्ये अडकायचं नाही. तो फाईलवर नजर खिळवून ठेवत म्हणाला. मनात स्वतःच्या बोलण्यावर त्याचा संघर्ष सुरूच होता. अवी, आय एम सॉरी. मला माहिती आहे माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप उलथापालथ झाली आहे आणि म्हणूनच मी इथे आली आहे. मला तुझ्या आयुष्यातली संकटं कमी करायची आहेत, ना की ती वाढवायची आहेत, अन्या गंभीरपणे बोलले. अवीने स्वतःला सावरत कठोरपणे उत्तर दिलं. अन्या, तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यात शांतता येईल असं मला वाटतं. तुझे आणि माझ्या वाटा वेगवेगळ्या आहेत. अन्या थोडा वेळ काहीच बोलली नाही. ती मूकपणे अश्रू ढाळत एका जागी स्थिर उभी होती. तिची ही अवस्था पाहून अवी पाठमोरा वळला आणि खिडकीतून निर्विकार चेहऱ्याने बाहेर बघू लागला. ठीक आहे अवी, माझ्या जाण्याने जर तुला आनंद होणार असेल तर मी निघून जाते. इथून पुढे मी कधीच तुला माझं तोंड दाखवणार नाही. शेवटी तिने ती फाईल उचलली आणि दरवाजाकडे वळत बोलली. तिने दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेली. तिच्या जाण्यानंतर अवी तिच्या शब्दांमध्ये अडकून राहिला होता. 3 वर्षांपूर्वी तिने ठामपणे सांगितलं होतं, माझ्या आयुष्यातून निघून जा, आणि आज तोच तिच्यासमोर उभा राहून म्हणत होता, तू इथून निघून जा. ते त्याला आठवलं आणि त्याच्या भावनांची घालमेल सुरू झाली. 3 वर्षांपूर्वी त्या शब्दांनी त्याचे हृदय चिरलं होतं आणि आज तेच शब्द तो तिच्यासाठी उच्चारताना त्याच्या मनात प्रचंड वादळ उठत होता. प्रेम, राग, वेदना आणि अपराधीपणाचा गुंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तिच्या बोलण्याने अवी स्तब्ध झाला, पण त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तो तसाच खिडकीबाहेर पाहत राहिला, जणू तिचं बोलणं त्याने ऐकलंच नाही. अन्या बाहेर आली आणि आपलं सामान आवरू लागली. तसं सगळे तिच्याकडे आश्चर्याने आणि हलक्याशा मग्न नजरेने पाहू लागले. मी तुला आधीच सांगितलं होतं ना ऋतिक, तिथला एक कर्मचारी आपल्या मित्राला म्हणाला. आज सरांचा मूड नेहमीपेक्षा जास्त खराब आहे. एखादी छोटीशी चूक झाली तरी ते बाहेर करतील आणि बघच ना, त्यांनी या न्यू जायनरला फायरच केला. ऋतिकने मान डोलवली आणि हळू आवाजात म्हणाला. हो, पण ती खूप शांत वाटत होती. असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. अन्याच्या चेहऱ्यावर कसलीच भावना दिसत नव्हत्या. ती शांतपणे सामान उचलून ऑफिसच्या बाहेर निघून गेली, पण तिच्या डोळ्यांतून काहीतरी अज्ञात वेदना दिसत होत्या, ज्याने सगळ्यांना क्षणभर स्तब्ध केलं. अन्या, काय झालं? तू तुझं सामान घेऊन कुठे चालली आहेस? रेवा तिच्या मागे धावत आली आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं. अन्याने थांबवून तिचं सामान बाजूला ठेवलं आणि रेवाच्या गळ्यात पडून रडू लागली. तिचं दुःख आणि वेदना स्पष्ट जाणवत होत्या. रेवा, ती रडतच म्हणाली, त्याने मला त्याच्या आयुष्यातून निघून जायला सांगितलं आहे. माझ्या चुकीमुळे त्याच्या आयुष्याची उलथापालथ झाली आहे आणि त्याला वाटतं या सगळ्याला जबाबदार मीच आहे. अन्या बोलली. अन्या, अगं असं कसं तो तुला बोलू शकतो?
थांब, मी त्याला जाब विचारून येते. रेवा तावातावाने बोलली आणि ऑफिसमध्ये निघून जात होती. तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज आला. थांब रेवा, आता तो फार अपसेट आहे. आपण त्याच्याशी नंतर बोलू. मॉन्टी तिला मध्येच थांबवत बोलला. अन्या, रेवा, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आपण निवांत कुठेतरी बसून बोलू का? आणि ते तिघे त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसले. हे काय केलंस तू अविनाश? आज 3 वर्षानंतर ती स्वतःहून तुझ्या आयुष्यात परत आलेली आणि तू तिला निघून जायला सांगितलंस. ज्या मुलीला शोधण्यासाठी तू किती मेहनत घेतली व आता ती स्वतःहून परत आली आहे आणि तू तिला निघून जायला सांगितलं. मला तुझं हे वागणं मुळीच समजलेलं नाही. अवी खिडकीतून निर्विकार चेहऱ्याने बाहेर पाहत होता व त्याचे अंतर्मन त्याच्यावर ओरडत होतं. तेव्हाच त्याचे लक्ष गेटमधून बाहेर जाणाऱ्या त्या तिघांवर गेलं. हे तिघं कुठे चाललेत? बहुतेक मॉन्टी आणि रेवा अन्याला सावरत असतील. अवी स्वतःशीच म्हणाला. त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा अगदी मलूल दिसत होता. डोळ्यांत दुःखाची सावली होती. ओठ थरथरत होते आणि पावलांत जिवंतपणाच नव्हता. मी तिला निघून जायला सांगून काही चूक तर केली नाही. तिची अवस्था पाहून तो घाबरतच स्वतःशीच पुटपुटला. अन्या, रेवा व मॉन्टी सोबत त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी येऊन बसले. तिथलं वातावरण नेहमीसारखं शांत होतं. पण आज अन्याच्या मनात मात्र वादळ निर्माण झालं होतं. ती आपल्याच विचारांमध्ये गुंग होती. तर मॉन्टी आणि रेवा तिच्या मनून चेहऱ्याकडे पाहत होते. त्यांनाही अवीच्या वागण्याचा राग आलेला होता. पण त्यांनी शांत राहणं पसंत केलं. कारण जर त्याला आता समजवायचा प्रयत्न केला असता तर त्याच्या कठोर मनाने त्यांच्या बोलण्याकडेही लक्ष दिलं नसतं याची त्यांना जाणीव होती. अन्या, जास्त विचार करू नकोस, शांत हो. मला कळतंय की आज घडलेल्या गोष्टींना तुला खूप त्रास झालाय, पण अविनाशने हे सगळं मुद्दामून केलं नसेल. यामागे कारण नक्कीच असेल. मॉन्टी हळू आवाजात म्हणाला. मॉन्टी, मला माहिती आहे. त्याच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल असलेली काळजी स्पष्ट दिसत होती. पण त्याचे असे कठोर शब्दांनी माझ्या मनाला खोल जखम झाली आहे. आणि आता मला जाणवतोय, 3 वर्षांपूर्वी जेव्हा मी त्याला माझ्या आयुष्यातून पुन्हा येऊ नकोस असं सांगितलं होतं, तेव्हा त्याच्या मनाला किती यातना झाल्या असतील याचा विचार करून मला जास्तच त्रास होतो. अन्या दुखऱ्या स्वरात बोलली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. रेवा आणि मॉन्टी तिच्या दुःखात सामील होत तिला आधार देत राहिले. अन्या, जे झालं ते झालं, पण तुला माहिती आहे, अवी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या कठोर वागण्यामागे त्याचं दुःख आणि तुझ्याप्रती असणारे प्रेम दडलं आहे. तो तुला कठोर शब्दात बोलला, पण आता स्वतःलाच दोष देत बसला असेल. तू त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नकोस. कदाचित हे सगळं त्याने तुझ्या भल्यासाठीच केलं असावं किंवा मग तुला त्रास होऊ नये म्हणून केलं असावं. रेवाने अन्याचा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाली. रेवा, मी काही चुकीचा अर्थ काढत नाही. तसंही तो त्याच्या जागी योग्य आहे. पण मला त्याला या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे. त्याला त्याच्या कुटुंबासोबत एकत्र आनंदात राहताना पाहायचं आहे. मला त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा आनंद आणि समाधान बघायचं आहे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. वेळ पडली तर मी सर्वांसमोर स्वतःला दोषी म्हणून उभं करेन, पण त्याला त्याचं कुटुंब मिळवून देईल. अन्या निर्धाराने बोलली. तिचं बोलणं ऐकून मॉन्टीच्या डोळ्यात चमक आली आणि त्याने गडबडीने अवीच्या मम्माला म्हणजे प्रीतीला फोन लावला. हॅलो आंटी, मला ती मुलगी सापडली आहे आणि तिला नोकरीची गरज आहे. माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. तुम्ही थोड्या वेळात मी सांगतो त्या पत्त्यावर येणार का? म्हणजे मी त्या मुलीची आणि तुमची भेट घालून देतो. मॉन्टीने बाहेर येऊन थोडा वेळ विचार केला आणि प्रीतीला फोन लावला. कारण अवी जेव्हा अन्याला शोधण्यासाठी बाहेर गेलेला तेव्हा तो आजींना घेऊन प्रीतीसोबत डॉक्टरांकडे गेलेला. त्यावेळी प्रीतीने त्याला मंदिरात घडलेला प्रसंग सांगितला. तिने त्या मुलीचा फोटोही त्याला दाखवला. तो धूसर फोटो पाहून त्याला शंका आली की ती अन्या आहे. म्हणून त्याने एकदा अन्याला फोन करून विचारले की ती आजींना भेटली होती का? तेव्हा तिने होकार दिला. आता जेव्हा अन्या बोलली की अवी व त्याच्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी ती काहीही करू शकते, तेव्हा त्याला एक कल्पना सुचली.
त्याने ठरवले की अन्याला आजींची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरी ठेवावे, जेणेकरून आजी लवकर बऱ्या होतील आणि सत्य काय ते त्या घरच्यांना सांगतील. त्यानंतर अवीच्या घरचे त्याला माफ करतील आणि तो पुन्हा आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहील. कारण अन्याला पाहून आजींनी 3 वर्षानंतर पुन्हा आपल्या विचारांच्या कोशातून बाहेर येऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. तर पुढे काय होईल? अन्या जाईल का अविनाशच्या घरी आजींची काळजी घ्यायला? तर बघत राहा ही कथा मालिका. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.